सप्तेश्वर मंदिरात जायचं ठरवलं, पण लिफ्ट काही भेटलीच नाही. तर विचार केला चालतच जाऊया. सप्तेश्वर मंदिर कुठे आहे? भरपूर लांब आहे, तिकडे रस्ते नाही आहेत मग. गावातल्या लोकांनी सुद्धा एक शॉर्टकट सांगितला, पण तो रस्ता थेट जंगलातून होता. मला काहीच कल्पना नव्हती तो रस्ता कसा असेल, पण चालायला सुरुवात केली. ना रस्ता नीट ना ओळखीची कोणी माणसं. आता फक्त पायवाट आहे, तर ही पायवाट जशी चालली आहे तसा मी चाललो आहे. आता फक्त एकच कन्फ्युजन आहे, एक वाट अशी खाली जाते आणि एक वाट ही वर जाते. तर मी फक्त अंदाजा लावतोय की मला वरती जायचंय, कारण की मंदिर वरती आहे. भीती होती ती फक्त एवढीच, कुठला प्राणी समोर आला तर काय करायचं. महादेवाचं नाव घेत मी पुढे गेलो. हत्ता थोडा जीवात जीव आला, कारण की समोर एक छोटीशी वाडी आहे. फक्त 10 मिनिटं अजून. एक नंबर रोड आहे, कोणीच नाही. 3 तास चालून झाल्यावर फायनली जेव्हा मी मंदिरात पोहोचलो, त्या क्षणी अंगातला पूर्ण थकवा आणि भीती पूर्णपणे निघून गेली. मंदिरात शिरलो. महादेवाच्या मूर्तीसमोर उभा राहून मन अगदी शांत झालं. पाण्याचा कुंड आणि थंड हवा ही फक्त जागा नाही, कोकणातला हा एक स्वर्ग आहे. मंदिरातून परत खाली जाताना एक बाईक येऊन अचानक समोर थांबली. हेल्मेट काढलं तर तो माझा फॉलोवर मित्र होता. सुशांत, तुझे व्हिडिओज पाहून मी प्रवास सुरू केला. क्षणभर मी काहीच बोललो नाही, फक्त मनात आलं कधी कधी देव फक्त मंदिरात नाही, तो आपल्याला वाटेत भेटणाऱ्या माणसात पण असतो. आणि या प्रवासातून एक गोष्ट समजली, कधी रस्ता कठीण असेल, कधी वाट हरवलेली असेल, तर बिलकुल पण थांबू नका, कारण प्रत्येक वळणानंतर काहीतरी सुंदर आपली वाट पाहत असतो.